गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत जी न्यू अपडेट आलेली आहे आरोग्य भरती 2026 करिता आरोग्य निरीक्षक म्हणजे हेल्थ इन्स्पेक्टर या पदाचे सेवा प्रवेश नियम म्हणजे शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, कोणते विद्यार्थिनी या परीक्षेकरिता ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहेत या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये आरोग्य भरती 2026 करिता ऑनलाईन बॅचेस सुरू झालेले आहेत। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये हे बॅच असणार आहे। यामध्ये स्वच्छता निरीक्षक, MPW, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक असेल या सर्व बॅचेस कंडक्ट केल्या जाणार आहेत। बॅचची जी वैशिष्ट्ये आहेत, टॉपिक वाईज MCQ, तांत्रिक प्रश्नांचा मोठ्या प्रमाणामध्ये सराव करून घेतला जाणार आहे। टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपल्याला अवेलेबल करून दिले जाणार आहेत। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे 8329588625 या नंबरवरती। तर आपला जास्त वेळ न घेता आपण हेल्थ इन्स्पेक्टर संदर्भात माहिती बघणार आहोत। क्वालिफिकेशन याचं या ठिकाणी लक्ष द्या। आरोग्य निरीक्षक म्हणजे हेल्थ इन्स्पेक्टर मॅट्रिक्स X8 नुसार तुमची सॅलरी आहे 25,500 ते 81,100। तर याचं क्वालिफिकेशन बघू शकता आपण नेमकं काय दिलेलं आहे। शाल पजेस बॅचलर ऑफ सायन्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे संविधानिक विद्यापीठामधनं तुम्ही विज्ञान शाखेतील पदवीधारक असणं गरजेचं आहे। मेल अँड फिमेल दोघांकरिता, ओके, मेल अँड फिमेल। त्यासोबतच अँड shall have successfully completed of the paramedical basic training course conducted by Health and Family Welfare Training Center और म्हटलेलं आहे यांनी पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट नागपूर जे आरोग्य विभागाचं नागपूरमधील संस्था आहे त्या ठिकाणचं सुद्धा तुमचं मल्टीपर्पज हेल्थ वर्कर म्हणजे MPW चा कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स अप्रूव्ह बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट महाराष्ट्र और इक्विव्हॅलंट कोर्स। आता दोन्ही या ठिकाणी लक्षात घ्या, भारत सरकारचा भारत सेवक समाजाचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा किंवा MPW चा तुमचा 1 वर्षाचा कोर्स कंप्लीट झालेला असेल तरी चालेल, किंवा महाराष्ट्र सरकार मान्यता प्राप्त ज्या संस्था आहेत पॅरामेडिकल ज्या SI चा कोर्स संदर्भात आहेत किंवा MPW चा आहेत, अशा दोन्ही कोर्स ला मान्यता प्राप्त आहे। या ठिकाणी तुमचा कुठूनही कोर्स कंप्लीट झालेला असेल तर आपल्याला या ठिकाणी आरोग्य निरीक्षक करिता ऑपॉर्च्युनिटी आहे। संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे। तर हेल्थ इन्स्पेक्टर करिता 12th सायन्स, ओके, 12वी सायन्स कोणत्याही सब्जेक्ट मधनं म्हणजे तुमचा मग मॅथ असो किंवा बायो असो याला काहीही फरक पडणार नाही। मग मराठी असो, मराठी नसेल तर संस्कृत किंवा हिंदी असला तरी चालेल। तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन लक्षात आले, 12th सायन्स प्लस ग्रॅज्युएशन गरजेचं आहे बरं। पदवी कोणत्या याच्यातली, सायन्स बॅकग्राऊंड मधली म्हणजे तुमचं BSc मायक्रो असेल, केमिस्ट्री असेल किंवा इकडे BCS असेल, BCA असेल, इंजिनिअरिंग असेल, BSc ॲग्री केलेलं असेल तुम्ही आणि त्यानंतर कोर्स कंप्लीट केला असेल किंवा 12वी नंतर कोर्स कंप्लीट केला आणि त्यानंतर डिग्री कंप्लीट केली, या सर्व विद्यार्थ्यांना हेल्थ इन्स्पेक्टर करिता फॉर्म भरता येणार आहे। मुलांना आणि मुलींना दोघांना सुद्धा याचं तुम्हाला पेमेंट सांगितलेलं आहे। याचं परत एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे। त्यानंतर वयोमर्यादा, खुल्या प्रवर्गामधील जे उमेदवार आहेत यांना 18 ते 38 आणि जे कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे यामध्ये SC, ST, OBC, VJNT, NTC, NTB, NTD, SCBC असेल, EWS असेल, या उमेदवारांना मुलगा असो का मुलगी असो यांना 18 ते 43 असेल किंवा ओपन मध्ये 38 वर्ष वय चालू असेल तरी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे। तर आपल्याला या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन बॅचेस वेगवेगळ्या चालू आहेत, मेगा ऑफर सुद्धा आहे। यामध्ये स्वच्छता निरीक्षक, ANM, JNM, अंगणवाडी, पशुसंवर्धन, लॅब टेक्निशियन असेल, नगर परिषद, या सगळ्या वेगवेगळ्या बॅचेस या ठिकाणी कंडक्ट करण्यात आलेल्या आहेत। तर आपल्याला तांत्रिक विषयासहित असणार आहे, त्यामध्ये सर्व विषय चांगल्या प्रकारे चांगल्या शिक्षकामार्फत शिकवलं जाणार आहे। सिलेबस सुद्धा कंप्लीट करून दिला जाणार आहे, ओके। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8329588625
या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके, तर अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे. तर आपण या ठिकाणी थांबणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. थँक्यू.